तुमचा पहिला प्रश्न आहे, ताजमहाल कोणत्या नदीच्या काठावर आहे? तुमचे पर्याय आहेत ए. गंगा, बी. यमुना, सी. कावेरी, डी. गोदावरी. तुमचे बरोबर उत्तर आहे यमुना. तुमचा दुसरा प्रश्न आहे, दररोज लवंग आणि वेलची झोपताना खाल्ल्याने काय होते? तुमचे पर्याय आहेत ए. श्वास ताजा राहतो, बी. पचन सुधारते, सी. झोप चांगली लागते, डी. वरील सर्व. तुमचे बरोबर उत्तर आहे वरील सर्व. तुमचा तिसरा प्रश्न आहे, मोराचे आयुष्य किती वर्षे असते? तुमचे पर्याय आहे ए. 5 वर्षे, बी. 8 वर्षे, सी. 15 वर्षे, डी. 30 वर्षे. तुमचे बरोबर उत्तर आहे 30 वर्षे. तुमचा चौथा प्रश्न आहे, कोणता पक्षी पाणी पिताच मरतो? तुमचे पर्याय आहेत ए. सुतार पक्षी, बी. चातक पक्षी, सी. पनडुब्बी पक्षी, डी. चकवा पक्षी. तुमचे बरोबर उत्तर आहे चातक पक्षी. तुमचा पाचवा प्रश्न आहे, मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? तुमचे पर्याय आहेत ए. 206, बी. 306, सी. 106, डी. 406. तुमचे बरोबर उत्तर आहे 206. तुमचा सहावा प्रश्न आहे, मानवाच्या हृदयात एकूण किती कप्पे चेंबर्स असतात? तुमचे पर्याय आहेत ए. 2, बी. 3, सी. 4, डी. 5. तुमचे बरोबर उत्तर आहे 4. तुमचा सातवा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? तुमचे पर्याय आहेत ए. हृदय, बी. यकृत, सी. मेंदू, डी. त्वचा. तुमचे बरोबर उत्तर आहे त्वचा. तुमचा आठवा प्रश्न आहे, फणस कोणत्या ऋतूत मिळतो? तुमचे पर्याय आहेत ए. उन्हाळा, बी. हिवाळा, सी. पावसाळा, डी. सर्व ऋतू. तुमचे बरोबर उत्तर आहे उन्हाळा. तुमचा 9वा प्रश्न आहे, अशोक चक्रात किती आरे आहेत? तुमचे पर्याय आहेत ए. 12, बी. 18, सी. 24, डी. 30. तुमचे बरोबर उत्तर आहे 24. तुमचा 10वा प्रश्न आहे, काजू कोणत्या प्रकारात मोडते? तुमचे पर्याय आहेत ए. फळ, बी. बी, सी. मूळ, डी. मसाला. तुमचे बरोबर उत्तर आहे बी. तुमचा 18वा प्रश्न आहे, लिची कोणत्या राज्यात जास्त प्रमाणात होते? तुमचे पर्याय आहेत ए. महाराष्ट्र, बी. बिहार, सी. पंजाब, डी. गुजरात. तुमचे बरोबर उत्तर आहे बिहार. तुमचा 12वा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? तुमचे पर्याय आहेत ए. हेग, बी. पॅरिस, सी. न्यूयॉर्क, डी. टोकियो. तुमचे बरोबर उत्तर आहे हेग. तुमचा 13वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील अजिंठा लेणी कोणत्या काळातील आहेत? तुमचे पर्याय आहेत
ए. मौर्य काळ, बी. गुप्त काळ, सी. चालुक्य काळ, डी. सातवाहन काळ. तुमचे बरोबर उत्तर आहे सातवाहन काळ. तुमचा 14वा प्रश्न आहे, अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तुमचे पर्याय आहेत ए. औरंगाबाद, बी. नाशिक, सी. पुणे, डी. सातारा. तुमचे बरोबर उत्तर आहे औरंगाबाद. तुमचा 15वा प्रश्न आहे, संत तुकाराम महाराज कोणत्या भक्ती चळवळीशी संबंधित होते? तुमचे पर्याय आहेत ए. शैव, बी. वैष्णव, सी. वारकरी, डी. नाथपंथी. तुमचे बरोबर उत्तर आहे वारकरी. तुमचा 16वा प्रश्न आहे, कोल्हापुरी चप्पल कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे? तुमचे पर्याय आहेत ए. सातारा, बी. सोलापूर, सी. कोल्हापूर, डी. पुणे. तुमचे बरोबर उत्तर आहे कोल्हापूर. तुमचा 17वा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे राजचिन्ह कोणत्या पर्वतावर आधारित आहे? तुमचे पर्याय आहेत ए. कळसुबाई, बी. शिवनेरी, सी. सह्याद्री, डी. हरिश्चंद्रगड. तुमचे बरोबर उत्तर आहे सह्याद्री. तुमचा 18वा प्रश्न आहे, गोदावरी नदीचा उगम कुठे आहे? तुमचे पर्याय आहेत ए. महाबळेश्वर, बी. त्र्यंबकेश्वर, सी. सातारा, डी. पंढरपूर. तुमचे बरोबर उत्तर आहे त्र्यंबकेश्वर. तुमचा 19वा प्रश्न आहे, सह्याद्री पर्वतरांगेला इंग्रजीत काय म्हणतात? तुमचे पर्याय आहेत ए. हिमालय, बी. सतपुरा, सी. वेस्टर्न घाट्स, डी. ईस्टर्न घाट्स. तुमचे बरोबर उत्तर आहे वेस्टर्न घाट्स. तुमचा 20वा प्रश्न आहे, विदर्भ प्रदेशात सर्वाधिक कोणती पिके घेतली जातात? तुमचे पर्याय आहेत ए. गहू, बी. ऊस, सी. कापूस व सोयाबीन, डी. डाळी. तुमचे बरोबर उत्तर आहे कापूस व सोयाबीन. तुमचा 21वा प्रश्न आहे, गणपती उत्सव पुन्हा सुरू करण्याचे श्रेय कोणाला जाते? तुमचे पर्याय आहेत ए. महात्मा फुले, बी. लोकमान्य टिळक, सी. दादाभाई नौरोजी, डी. राजर्षी शाहू महाराज. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये टाईप करून सांगायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.